नमस्कार मित्र हो, इन्क्रेडिबल इंडिया हॅशटॅग चॅनलवरती मी डॉक्टर मंगलमुळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्र हो, मराठा आरक्षणाच्या संदर्भात 2 व्हिडिओ यापूर्वी येऊन गेलेले आहे. ते सर्वांनी आवर्जून बघावे, जेणेकरून आजचा जो काही आपण तिसरा व्हिडिओ बघणार आहोत की ज्यामध्ये मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल, तर हे तुम्हाला अधिक व्यवस्थित तिथे कळू शकेल. तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर चला मित्र हो, आपण अधिक सविस्तर माहिती मराठा आरक्षणाच्या संदर्भात जाणून घेऊया. पहा, 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने अगोदर महाराष्ट्र सरकारने जे काही आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजास दिलेलं होतं ते रद्द केलेलं होतं आणि हे निरीक्षण नोंदवलं होतं सुप्रीम कोर्टाने की मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टाने असंही निरीक्षण नोंदवलेलं होतं की इंदिरा साहनी जो काही खटला आहे त्या खटल्याचा पुनर्विचार व्हावा, तर यासाठी देखील सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला होता. आणि गायकवाड समितीने आरक्षण जे आहे कसं वाढवून दिलं, या संदर्भातला पण निरीक्षण जे आहे सुप्रीम कोर्टाने तिथे नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं. पण तरीही जसं आपण काल बघितलं की जालन्यामधील आंतरवाली सराटी या ठिकाणी एक अभूतपूर्व जी काही आहे न भूतो न भविष्य अशी एक मोठी सभा मनोज पाटील जरांगे यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठी जी आहे घेतलेली दिसून येते. अख्खा मराठा समाज जो आहे महाराष्ट्रभरातनं तिथे आलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही जी काही मागणी आहे ही आपल्याला रेटून जे आहे लावलेली दिसून येते. अगोदरच्या सरकारने आरक्षण दिलेलं होतं, मग हे आरक्षण आता रद्द केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. आणि तरीही अशा मागण्या ज्या काय आहे त्या होत्या आहे. OBCमधनं मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची ही जी काही मागणी आहे ती आपल्याला होताना दिसून येते. महाराष्ट्रामध्ये OBCमध्ये 300 जे काही आहे 46 जाती आहे आणि या 346 जातींना 19% इतकं आरक्षण जे आहे दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 52% एकूण असं आरक्षण आहेत पहा. आणि त्यापैकी 19% आरक्षण कुणाला आहे तर OBC वर्गाला आहे. आणि म्हणून OBC प्रवर्गामध्ये OBC प्रवर्गामधनंच ही डिमांड का आहे तर आर्थिक आणि शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास घटकांना या वर्गातनं आरक्षण जे आहे हे देण्यात येतं, म्हणून त्या घटकातनंच हे आरक्षण मिळावं अशा स्वरूपाची जी काही डिमांड आहे ती आपल्याला होताना दिसून येते. जेव्हा ही मागणी अधिक अलीकडच्या काळामध्ये रेटली जाते, तुम्हा सर्वांना माहीत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे की मनोज पाटील जरांगे यांनी उपोषण केलेलं होतं आणि त्यानंतर जे आहे महाराष्ट्र सरकारने घोषणा केलेली होती की एक सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक 5 सदस्यीय समिती ही जी काय आहे गठीत करण्यात आलेली आहे. आणि ही जी समिती आहे ही निजामकालीन जे काही दस्तावेज आहे ह्या दस्तावेजांचा शोध घेऊन मराठा आणि कुणबी एकच आहे असा जो काही शोध आहे ही समिती घेणार आहे. आणि ज्यांच्या म्हणजे नोंदी अशा आहे कुणबी आहेत, कुणबी म्हणून आहे, तर त्यांना तशा स्वरूपाचं प्रमाणपत्रही मिळू शकते आणि त्या अनुषंगाने त्यांना कुणबी प्रवर्गातनं आरक्षण हे मिळू शकतं. आता पहा, महाराष्ट्रामध्ये एक 2 ग्रुप आपल्याला पडलेले दिसून येतात की एक पहिला की आम्हाला OBC मधून असं आरक्षण नको आहे, तर आम्हाला मराठा समाज म्हणून असं आरक्षण हवं आहे. मात्र आपण बघतो की मनोज पाटील जरांगे यांनी OBCमधनं हे आरक्षण देण्यात यावं अशी मागणी ही केलेली दिसून येते. यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जो काही मराठा समाज आहे हा समाज कुणबी अशी आपली जी काही जात प्रमाणपत्राची म्हणजे नोंद आहे, जात प्रमाणपत्रात अशी नोंद ते करतात आणि त्यातून त्यांना OBC प्रवर्गाचं जे काही आरक्षण आहे हे आरक्षण मिळतं. पण मराठवाड्यामध्ये जे आहे अशा स्वरूपाचं आरक्षण हे म्हणजे मिळत नाही किंवा या संदर्भामध्ये जे काही म्हणू आपण की ज्या वेगाने हालचाली व्हायला हव्या
किंवा इथल्या नेतृत्वानेही त्या करायला हव्या होत्या, तशा झालेल्या दिसून येत नाही. मराठवाडा हा सर्वार्थाने मागास असा विभाग आहे आणि इथले प्रश्नही वेगळे आहे आणि त्या अनुषंगाने OBC-मधनं आर्थिक आणि सामाजिक जे काही दृष्ट्या मागास प्रवर्ग आहे त्यातनं OBC-मधनं मराठ्यांना आरक्षण भेटावं अशी जी काही एक मागणी आहे, ही मागणी पुढे येताना आपल्याला दिसून येते. आता ही मागणी जेव्हा पुढं आली तेव्हा OBC-च्या मधल्याच काही नेत्यांनी काय केलेलं होतं की या मागणीला विरोध केला होता. मराठा समाजाकडनं जी काही मागणी होती की OBC-तनं या मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, त्या मागचं त्यांचं रिझन होतं की जर यांना इथनं जागा आरक्षण दिलं तर काय होईल की त्यांच्या ज्या काही 346 जाती आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्यावरती परिणाम होऊ शकतो. मात्र मराठा समाजाची डिमांड अशी आहे की OBC-तनं आरक्षण देताना OBC-चा जो काही कोटा आहे, आरक्षणाचा जो काही कोटा आहे हा वाढवला जावा आणि तो वाढवून आरक्षण जे काही आहे ते मराठा समाजाला देण्यात यावं. आता असं होऊ शकतं का की OBC-चा कोटा जो आहे हा वाढवला जाऊ शकतो? तर हा OBC-चा कोटा वाढवला जाऊ शकतो याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तामिळनाडूमधलं जे काही आहे उदाहरण आपल्याला तिथे घ्यावं लागेल. पहा, तामिळनाडूमध्ये 1951 साली OBC-ना 25% आणि SC आणि ST-ना 16% असे 41% एवढं आरक्षण होतं. मात्र जेव्हा 1971ला करुणानिधी यांचं द्रविड मुनेत्र कळघम हे जे काही सरकार आलं, त्यांनी OBC आरक्षण वाढवून ते काय केलं होतं की 30% ते आरक्षण केलेलं होतं OBC-चं आरक्षण. आणि जेव्हा 1989 आणि 90चा कालखंड आला तेव्हा OBC-मधून काय केलं होतं की MBC अशी एक नवीन कॅटेगरी तयार करून त्यांना 20% आरक्षण हे जाहीर केलेलं होतं. म्हणजे OBC-मध्ये MBC ही नवीन कॅटेगरी, म्हणजे अगोदरचं 30% आरक्षण होतं आणि MBC कॅटेगरी नवीन तयार करून त्यात 20% त्या कॅटेगरीला काय केलं होतं की आरक्षण हे प्रदान केलं होतं. म्हणजे OBC-चं आरक्षण झालं हे 50%. आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं होतं की या OBC-मधनंच BC म्हणजे बॅकवर्ड क्लास अशी एक वेगळी कॅटेगरी काढून तिचं 30% जे काही आरक्षण आहे हे त्यांना जे आहे तशाला तसं म्हणजे ठेवण्यात आलं किंवा ते 50मधून एक वेगळं असं आरक्षण हे करण्यात आलेलं होतं. आणि मग हे जे काही जर बघितलं आज तुम्ही हे जे काही आरक्षण आहे या बदलत्या आरक्षणामुळे तामिळनाडूमधली स्थिती काय झाली की BC साठी जे काही आरक्षण आहे हे आरक्षण 30% आहे. MBC-साठीचं जे काही आरक्षण आहे हे आरक्षण 20% आहे. SC-साठीचं आरक्षण 18% आहे. ST-साठीचं आरक्षण जे आहे 1% आहे. म्हणजे टोटल 69% आरक्षण हे तामिळनाडूमध्ये आहे. या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. मात्र लक्षात घ्या की ते प्रकरण अद्यापही चालू आहे. मात्र इथे हे निदर्शनात घ्यायला हवं, आपण सर्वांनी महत्त्वाची नोंद घ्यायला हवी की सुप्रीम कोर्टाने या 69% जे काही म्हणजे आरक्षण जे आहे त्या आरक्षणाला म्हणजे OBC-च्या या आरक्षणाला पण ते स्टे आणलेला नाही. कारण इंदिरा साहनी जो काही खटला आहे त्या खटल्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 50%च्या वर आरक्षण जाऊ नये. मात्र तमिळनाडूमध्ये काय केलेलं आहे की OBC-चा जो काही कोटा आहे हा कोटा वाढवून काय केलं होतं की आरक्षण हे तिथल्या बॅकवर्ड क्लासला प्रदान करण्यात आलेलं होतं. म्हणून लक्षात घ्या की OBC-चे जे काही नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं ते काही डिमांड करत आहे की मराठ्यांना अशा स्वरूपाचं आरक्षण देऊ नये. तर लक्षात घ्या की हे चुकीचं आहे. त्यांनी ही जी काही गोष्ट आहे खऱ्या अर्थाने समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तामिळनाडू ज्याप्रमाणे कोटा वाढवून दिलेला आहे तसा OBC-चा, तसाच OBC प्रवर्गाचा कोटा जर महाराष्ट्रात वाढून मराठ्यांना त्यात आरक्षण दिलं तर हा प्रश्न सहज निकाला निघू शकतो. आणखीन एक विवादाचा मुद्दा या संदर्भात मध्ये मांडला जातो आणि तो म्हणजे बंठिया कमिशनने महाराष्ट्रामध्ये 38% OBC प्रवर्ग आहे असं नमूद केलेलं आहे. तर राणी समितीने मराठा समाज हा 32% महाराष्ट्रामध्ये आहे अशी नोंद केलेली आहे.
आता 38% OBC, 32% मराठा समाज, टोटल होतं 70%. आणि या 70% लोकांना 19% आरक्षण म्हणजे तोकडं आहे, हे कमी आहे आणि तिथं असमानता निर्माण होऊ शकते. आणि म्हणून OBC प्रवर्गातले जे काही नेते आहे या आरक्षणाला काय करतायत, विरोध करताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे 70% लोकांसाठी 19% आरक्षण अशा स्वरूपाचा. पण जसं आपण आत्ताच बघितलं की तामिळनाडूसारखा जो ते तामिळनाडूमध्ये प्रयोग झालेला आहे, तसा प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये केला जाऊ शकतो. अगदी म्हणजे अलीकडेच तुम्हाला सर्वांना माहीत असेल, क्युरेटिव्ह पिटिशनचा जो काही मार्ग आहे हा एक महत्त्वाचा मार्ग. या संदर्भातील चर्चा आपल्याला मीडियामध्ये होताना दिसून येते, समाजामध्ये होताना दिसून येते. तर ज्येष्ठ विधितज्ञ मनिंदर सिंह यांनी क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे म्हणजे उपचारात्मक याचिका जी आहे दाखल करून घेऊन त्यावर सुनवाई करण्याची विनंती जी आहे सर्वोच्च न्यायालयाकडे केलेली होती. आणि ही जी काही याचिका दाखल केलेली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने पण आम्ही तयार आहोत असं जे काही आहे म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी या संदर्भातली सुनवाई घेऊ अशा स्वरूपाची जी काही ते मत आहे ते मत मांडलेलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला जे काही आरक्षण आहे या आरक्षण मिळवण्याचा एक मार्ग जो आहे हा पल्लवित होताना दिसून येतो आपल्याला, की असा म्हणजे मिळू शकतं आरक्षण. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचे आहे. आता ह्या सर्व गोष्टीला म्हणजे एक 7-8-10 दिवस आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे सर्व गोष्टी होताना किंवा क्युरेटिव्ह पिटिशनची ती सुनवाई होऊन पुन्हा त्याचा निकाल काय येतो याकडे पण आपल्या सर्वांना लक्ष देणं गरजेचं आहे. काही मार्गांचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. इंदिरा साहनी खटल्याचा पुनर्विचार करण्यासाठी सुप्रीम कोर्टने नकार दिलेला आहे. पण एक याचिका अशी मला असं वाटतं की दाखल म्हणजे जनहित याचिका दाखल व्हायला हवी किंवा काय म्हणू आपण की एक माहिती अशी मागवायला हवी सुप्रीम कोर्टकडनं की 50% आरक्षणाची विभागणी नेमकी कशी झालेली आहे किंवा कशी केलेली आहे. कारण या संदर्भातली कुठलीच नोंद आपल्याला सापडत नाही की 50% आरक्षण म्हणजे काय बेस आहे हे आपल्याला सापडत नाही याच्या नोंदी. आणि म्हणून त्या संदर्भात पण एक चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या की मराठा आरक्षण जर मिळवायचं असेल तर त्यामध्ये जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे संदीप शिंदे जे काही अध्यक्ष आहे समितीचे त्यांचा अहवाल येणं एक गरजेचं आहे. क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे पुन्हा तिथं जी सुनवाई होईल कारण त्यातनं जे काही निर्णय होईल तो मान्य करणं गरजेचं असतो ते. आणि ती सुनवाई घ्यायला सुप्रीम कोर्ट तयार आहे त्याकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. प्लस जे आहे महाराष्ट्र सरकारने पण या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. आजच्या घडीला आपण काय पाहतो की महाराष्ट्रातले बरेचसे नेते बोलतच नाही या प्रश्नावरती. मराठा जो काही वर्ग आहे खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये. मात्र काय झालेलं आहे की आमदार पण तेवढेच आहे विधानसभेमध्ये. मात्र हे आमदार सर्वांमध्ये विरोधी पक्षामध्ये सत्तारूढ पक्षामध्ये मधील जे काही आमदार आहे यांची जी काही सत्तेची खेळी आहे त्या खेळीतनं हे आमदार एकत्रित येताना दिसून येत नाही. आपल्याच भूमिका रेटताना हे आपल्याला कुठंतरी दिसून येते. माझं तर एक थोडंसं वैयक्तिक मत मी इथे नोंदवू इच्छिते की सर्व जाती घटकांना आरक्षण हे द्यावं. जे सर्वांनाच द्यावं, सर्वांना ए टू झेड म्हणजे मला असंही म्हणायचं की ओपनमधल्या ज्या काही कॅटेगरीज आहे त्या सर्व म्हणजे अशी कुठलीही कॅटेगरीज न ठेवता आर्थिक निकष हा या आधारावरती आरक्षण हे देण्यात यावं. जे कुणी लक्षात घ्या की टॅक्स पे करत असेल सरकारने त्या मर्यादा निर्धारित केलेल्या आहे तर त्या नोकरदार वर्गांना आरक्षणाचा लाभ घेता येऊ नये. भलेही ते कुठल्याही जातीचा का तो व्यक्ती असेना. लक्षात घ्या खूप महत्त्वाची एक नोंद मी इथे ही करते आहे की काही पहा अगदी म्हणजे वरिष्ठ महाविद्यालयातले प्राध्यापक आहे लाखोच्या घरामध्ये जर त्यांना पेमेंट असेल तर त्यांचेही आपत त्यांना काय होतं आहे
की आरक्षणातनं आरक्षणामुळे सूट मिळते, मात्र बाकीचे विद्यार्थ्यांना केवळ ते ओपनमध्ये आहे, पण त्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्यामुळे काय होतं की त्यांना फीस पण जास्त पे करावी लागते आणि कधीकधी अगदी जेवढ्या जागा रिक्त आहे ओपनसाठी त्यातनं त्यांचा नंबर लागत नाही, मार्क पण चांगले असूनही, आणि म्हणून त्यांचं नुकसानही आपल्याला होताना दिसून येतं. यावरही खऱ्या अर्थाने आज विचार होणं गरजेचं आपल्याला आहे. यासाठी म्हणजे मला असं वैयक्तिक वाटतं की एखादं स्वतंत्र असं कॉलेज असावं की ज्या कॉलेजमध्ये अशा याच्यातनं आरक्षणामुळे हायेस्ट मार्क असूनही काय झालं की विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही, त्यांना तिथं त्यांचं आवडीचं जे काही शिक्षण आहे हे शिक्षण त्यांना तिथे घेता यावं अशी सुविधा तिथं उपलब्ध करून द्यायला एक हरकतच काय आहे असंही मला वाटतं. दुसरं, अलीकडे आपल्या सर्वांना माहीत असेल की एक रोहिणी अहवाल आलेला आहे पहा. या रोहिणी अहवालामध्ये पण काय झालेलं आहे म्हणजे त्यांनी बरंच एक ॲनालिसिस हे केलेलं आहे की काही अशा जाती आहे OBC मधल्या पण की ज्यांना खऱ्या अर्थाने आरक्षणाचा लाभ ते घेऊ शकलेले नाही आहे. OBC म्हणजे आरक्षण असूनही आरक्षणाचा लाभ घेऊ शकलेले नाही आहे. म्हणजे असंही होऊ शकतं की भविष्यामध्ये, आणि तसं आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्येही. म्हणून जसं की आपण बघतो की VGNTमध्ये अ, ब, क, ड असे वर्ग जे आहे हे केलेले आहे. तसेच OBC प्रवर्गामध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण असं व्हायला हवं की ज्या म्हणजे आरक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचावं. जर आरक्षणच म्हणजे ते राहणारच आहे तर प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे OBCमध्ये पण अ, ब, क, ड असे जे काय आहे प्रवर्ग तयार करून त्या घटकापर्यंत ते आरक्षण पोहोचावं असा एक मार्ग जो आहे हा निघणं एक गरजेचं आहे असं एक मला तिथे वाटतं. पुन्हा हेही लक्षात घ्या की मोजकेच असे पॉलिटिशियन आहे मराठा समाजामध्ये की ज्यांच्याकडे शाळा आहे, ज्यांच्याकडे महाविद्यालय आहे, ज्यांच्याकडे बँका आहे, खूप साऱ्या जमिनी आहे, कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे, पण बहुसंख्याकांना फक्त लक्षात घ्या की मोजक्या नेत्या जे पुढारलेले आहे आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्यांच्यामुळे फक्त असं बहुसंख्याकांना की मराठा समाज संपूर्णच प्रगत आहे असं समजून त्यांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये सर्वांना माहिती आहे काळ होता काही म्हणजे मराठा समाजाकडे पण जमिनी होत्या, मात्र अलीकडे तुकडीकरण पण झालेलं आहे जमिनीचं, आणि त्यामुळे त्या जमिनी राहिल्या तरी किती, आणि पुन्हा ओला दुष्काळ असतो, कोरडा दुष्काळ असतो, आणि याचे इम्पॅक्ट त्यांच्या जीवनावर पण पडत असतात. म्हणून आर्थिकदृष्ट्या त्यांची स्थिती मजबूत नाही आहे, आणि त्याचे आर्थिक स्थिती मजबूत नाही आहे म्हणून शिक्षणामधली त्यांची स्थिती तेवढी मजबूत राहत नाही आहे. म्हणजे सर्वच इम्पॅक्ट करत असतात सर्वच घटक, आणि म्हणून लक्षात घ्या की मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मी तुम्हाला एक मार्ग तर सांगितलेलाच आहे की सर्वांनाच आरक्षण द्या, सर्वांनाच द्या, आर्थिक निकष ठेवा. ज्यांची कमाई जास्त आहे त्यांच्या जे आहे मुलांना अपत्यांना आरक्षणाचा लाभ हा जो आहे घेता येऊ नये अशी काहीतरी एक व्यवस्था व्हावी, किंवा घेऊ द्यायचा असेल तर कमीत कमी एकदाच त्यांना कुठंतरी त्या आरक्षणाचा जो काही आहे उपयोग होईल अशी कुठंतरी एक व्यवस्था किंवा कुठंतरी असं एक कार्ड जे आहे ते त्यांना प्रदान करून द्यायला हरकत काय आहे. म्हणजे मी तर एक असंही उदाहरण बघितलेलं आहे की एक चर्चा ऐकली होती की एक कॅटेगरीमधले स्टुडंट सांगत होते की तिला चांगले मार्क होते, ठीक आहे, चांगले मार्क होते तिला, आणि तिने सांगितलं की मग माझा ओपनमधनं नंबर लागतोय तर मी ओपनमधनं फॉर्म भरला आहे, मी माझ्या कॅटेगरीतनं फॉर्म नाही भरला आहे. म्हटलं असं का केलं बाई तू? तर तिने असं सांगितलं की मी माझ्या कॅटेगरीत माझा ओपनमधनं नंबर लागतोय तर मग माझ्या कॅटेगरीतली जागा माझ्या समाजातल्या मुलासाठी रिक्त राहते. ठीक आहे, म्हणजे मला तिचं एक कौतुक वाटलं की हां ठीक आहे, चांगलं करते आहे त्यांच्या जे जातीसाठी. मात्र इथे ओपनचा एक विद्यार्थ्याची जागा पण काय आहे ती खाली जाती आहे, किंवा ती जागा जी आहे त्याला मिळत नाही. म्हणून ज्या कॅटेगरीसाठी जागा आहे
त्याच कॅटेगरीसाठी ती जागा राहणं पण महत्त्वाचं आहे किंवा तो विद्यार्थी त्या कॅटेगरीतलाच तिथं भरणं गरजेचं आहे. म्हणजे अदर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना ओपनमधनं फॉर्म भरता येतो, हे पण एक चुकीची गोष्ट जी आहे ही एक याच्यावर काहीतरी एक तोडगा निघणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून म्हणजे जे काही एक ओपनच्या मुलांचं खूप असं नुकसान होतं ते पण तिथे विचारात घेतल्या म्हणजे जाईल. ठीक आहे. म्हणून लक्षात घ्या की असे खूप सारे इम्पॅक्ट आहे पहा. एकतर इथे मार्क असूनही नंबर लागत नाही म्हणजे ओपनमध्ये, आणि बऱ्याच अशी कंडिशन होती, पुन्हा पैशाच्या अडचणी चणचण ह्या सर्व काही गोष्टी असतात. आणि म्हणून याच्यासाठी मार्ग म्हणून एक आरक्षण, कारण पर्याय काढावे लागतात पहा, हे लक्षात घ्या की पर्याय आपल्याला काढावे लागतात. आणि म्हणून हा एक पर्याय की मराठ्यांना आरक्षण मिळणं हे गरजेचं आहे. आणि सर्वांना कृपया करून की फक्त सर्वच जण संपत्तीधारक आहे हा एक जो समज आहे हा चुकीचा आहे. कारण आजही तुम्ही गावाकडे जा, अत्यंत दयनीय स्थितीमध्ये जीवन जगणारा शेतकरी वर्ग आपल्याला दिसून येईल. त्याला म्हणजे खूप सारे प्रश्न आहेत, तिथले खूप सारे वेगवेगळे इश्यू आहे. कदाचित आपल्या शहरामध्ये राहून किंवा सत्ताधाऱ्यांना पण तिथं खुर्चीवर बसून कदाचित किती कळतात हा प्रश्न वाटतो मला. कधी काळी ते पण त्याच भागातनं आलेले आहे, ते पण एका छोट्या परिवारातनं आलेले आहे, पण त्यांना काय त्या समस्यांचा विसर पडला का असाही प्रश्न तिथं तयार होतो आहे. तर मित्र हो, मला जे काही वाटलं एक सुचलं ते मी ते सांगण्याचा प्रयत्न केला. प्लस मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये पण मांडणी करण्याचा प्रयत्न केला. तर सर्वांना कृपया विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद मित्र.